कुणाचं काय चालू आहे? विषय थोडा गंभीर आहे, पण सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात या विषयाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रभर होताना आपण पाहतोय. महाविकास आघाडीमध्ये असलेले 3 पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या 3 पक्षांनी लोकसभेला जी घोडदौड साधली, त्या घोडदौडीचा हाच रिझल्ट झाला की आजकाल त्यांचे नेते विधानसभा आपण सहज मारणार असं बोलताना अगदी आत्मविश्वासाने दिसतात. बरं, त्यांनी तसं बोलण्यात काही वावगं पण नाही, कारण मतदारांनी त्यांना लोकसभेला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. मग लोकसभेचा हा रिझल्ट आणण्यामागचं या तिन्ही पक्षांचं नेमकं कारण काय असावं? चला आता त्याबद्दल थोडीशी चर्चा करूयात. सगळ्यात पहिलं कारण असू शकतं ते भाजपाबद्दल तीव्र नाराजी आणि भाजपाने जे मतदारांना गृहीत धरलं ते एका दृष्टिकोनातून फार चुकीचं होतं असं मला वाटतंय. दुसरं कारण म्हणजे 2 मोठ्या पाट्या फोडल्या गेल्या आणि जे फोडाफोडीचं राजकारण अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं ते लोकांना कदाचित आवडलं नसावं आणि त्यामुळं सुद्धा मतदान थोडंसं फिरलेलं आपण पाहतोय. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे कालपर्यंत घोटाळेबाज होते ते भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाल्यानंतर किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यानंतर त्यांना चांगली पदं दिली गेली आणि त्यामुळे एक सुज्ञ मतदार फार दुखावला गेला आणि त्यामुळं सुद्धा मतपेट्यामध्ये BJPच्या विरोधात मतदान झालेलं आपण पाहतो. या 3 कारणाबरोबर बाकीची काही कारणं असतील का? तर हो, संविधान धोक्यात आहे आणि BJP कसं संविधान बदलण्याची तयारी करत आहे हा अजेंडा अतिशय चांगल्या पद्धतीनं विरोधकांनी सेट केला. त्याचाही परिणाम BJPला कमी मतदान झाल्याचं आपण पाहतो. शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीची निवडणूक इमोशनल पातळीवर लढवली आणि ती खेळी शरद पवारांनी अगदी साजेशा पद्धतीने खेळून दाखवली. शिवाय शरद पवारांना सोडून न गेलेले आणि शरद पवारांनी लढवलेल्या जागांवरती उभे केलेले खासदार पदाचे उमेदवार यांनासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं मतदारांनी त्यांना चांगली मतं दिली आणि पवारांनी आपला गड लढवला आणि राखला. काँग्रेसने पण चाचपडत अगदी दबक्या आवाजात उद्धव ठाकरेंच्या बार्गेनिंग पॉवरसमोर जास्तीची खेचाता न करता अगदी जमेल तशा जागा लढवून सगळ्यांना अनपेक्षित धक्का देत आपला चांगला स्ट्राईक रेट आपल्या पदरी पाडून घेतला. थोडीफार कसर राहिली ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची. त्यांना हवं तसं यश संपादन करता आलं नाही आणि जास्तीत जास्त जागा लढवून सुद्धा स्ट्राईक रेट कमी राहिला. पण शेवटी निष्कर्ष काय की महायुतीला धक्का देत महाविकास आघाडीने बाजी मारली. त्याच वेळेला महायुतीमध्ये सुद्धा बरीचशी उलटापालट झालेली आपण पाहिली. आयत्या वेळेला अगदी बहुमत असताना सुद्धा अजित पवारांची महायुतीत एंट्री झाली आणि सुरुवातीला एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा BJPने जो डाव आखला होता त्यात ते यशस्वी झाले. परिणामी शिंदेंना अगदी कमी जागा लढवण्यासाठी मिळाल्या. पण BJPने आपले जास्त उमेदवार लढवून सुद्धा त्यांना अपेक्षित निकाल लावता आला नाही. त्यामुळे अगदी नेमक्या वेळेला फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आऊट झाल्यावर जशी संघाची गत होते तशी गत BJPची झालेली आपण पाहिली. BJPने जास्त जागा लढवल्या, पण त्याबरोबर काही ठिकाणी शिंदेंच्या सेनेचे उमेदवार जे त्या मतदारसंघात सिटिंग खासदार होते अशा खासदारांना सुद्धा इंटरनल सर्वेनुसार यावेळेस निवडून येणं शक्य नाही असं रान उठवलं आणि वातावरण कमालीचं ढवळून टाकलं. याचा फायदा विरोधकांना झालेला आपण पाहिला आणि थोड्याफार फरकाने का होईना पण मतदानसुद्धा बदललं. अजितदादांचं सांगायचं झालं तर सुनेत्रा पवारांना बारामतीमधून निवडून आणण्यासाठी दादांना बारामतीमध्येच तळ ठोकण्यासाठी मजबूर करण्यात आलं आणि ऐन वेळेस बारामतीत सुद्धा शरद पवारांना मतदाराने साथ दिली आणि सुप्रिया सुळे पुन्हा खासदार झाल्या. आता ही सगळी उलाढाल झाली ती लोकसभेला, पण विधानसभेला हा पॅटर्न सारखा राहील का? की मग लोक पुन्हा महायुतीला मतदान करून पुन्हा महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल. पण मग हे 6 पक्ष आपापल्या परीने सध्या काय करत आहेत त्याबद्दल थोडासा आपण आढावा घेऊयात. सुरुवातीला उद्धव ठाकरेंची जी काही जुळवाजुळव मागच्या काही महिन्यामध्ये आपण पाहिली त्याबद्दल सांगायचं जर झालं तर हल्लीच त्यांनी भर सभेमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा असा सल्ला शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला लिहिलेला आपण पाहिला. त्याचबरोबर विधानसभेनंतर जर लोकांनी महाविकास आघाडीला बहुमत दिलं तर मुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी त्यांनी दिल्लीला काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या अशा बातम्या हल्ली आल्या होत्या, त्या आपण पाहिल्या. लोकसभेला रेटून त्यांनी जास्त जागा लढवल्या आणि मोठ्या भावाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे लोकसभेला सांगलीत आपला उमेदवार उद्धवजींनी ऐन वेळेला जाहीर केला आणि सांगलीच्या जागेसाठी अख्ख्या महाराष्ट्रभर रान उठवलं गेलं, पण ती जागा पण त्यांना जिंकता आली नाही.
आता विधानसभेला उद्धवजींकडे लोकसभेएवढी बार्गेनिंग पॉवर नसणार हे जितकं खरं आहे, तितकंच हे पण खरं आहे की काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या लोकसभेतील चांगल्या स्ट्राईक रेटमुळे विधानसभेला हे दोन्ही पक्ष आपण कशा जास्त जागा लढवू याकडे लक्ष ठेवून असतील आणि त्यासाठी हे दोन्ही पक्ष जास्त जागा मागतील। त्यामुळे उद्धवजी कसे या अडचणीतून बाहेर पडतात हे पाहण्याजोगं ठरणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झालं तर गोष्टी अतिशय प्लॅनिंगनुसार चाललेल्या दिसतात। त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रात आपण कसे जास्तीत जास्त अभेद्य राहू याच गोष्टीवर सध्या पवार काम करत असताना आपण पाहतो आहे। जयंत पाटील अगदी त्यांच्या टप्प्यात येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघाचा कार्यक्रम करताना दिसत आहेत। महायुतीमध्ये नाराज असणारे आणि आपला चांगला जनसंपर्क राखून असणारे चांगले आणि इम्पॅक्ट निर्माण करणारे उमेदवार आपल्या गळाला कसे लागतील या गोष्टीवर त्यांचं जोरदार काम चालू असलेलं दिसतं आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीसुद्धा होत आहेत। काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा पहिला अजेंडा हा जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी मोर्चेबांधणी करणं हा असेल। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये कसे आपण BJPच्या विरोधात सक्षम प्रचार करू याचा रोडमॅप तयार करण्यासाठी पटोले आणि त्यांची टीम काम करताना दिसेल। विदर्भात BJPचा सुपडा साफ होईल ह्या नाना पटोले यांच्या विधानाला मीडियामध्ये चांगला कव्हरेज मिळालेला हल्लीच आपण पाहिला। तिकडं महायुतीमधलं वातावरण थोडं कधी गरम तर कधी थंड चालू असताना आपण पाहत आहोत। अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबर झालेला अपघात, धनगर आरक्षण किंवा मग बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेला अत्याचार असेल, या गोष्टीमुळे महायुतीबद्दल रोष आपण सर्वसामान्य माणसामध्ये पाहतो। भारतीय जनता पक्षाबद्दल बोलायचं झालं तर मी पुन्हा येईन असे म्हणणारे देवेंद्रजी लोकसभेच्या निकालानंतर थोडे बॅकफूटवर गेलेले आपण पाहतोय आणि सेनापती जर बॅकफूटवर गेले तर सैन्य कसं पुढे येणार अशी सध्याची एकंदरीत परिस्थिती आपण BJPमध्ये पाहतो आहे। त्यातच RSS आणि संबंधित घटकांनी विधानसभेला जोरदार काम करायला सुरुवात केलेली असून निवडणुकीवरची पकड कशी मजबूत करता येईल याबद्दल काम जोरदार चालू असताना आपण पाहतो आहे। तिकडे एका भाषणात एकच वादा अजितदादा या घोषणेवर अजितदादा अगदी मजेत म्हणाले की लोकसभेला कुठे गेला होता आणि त्यानंतर जो काही लोकांमध्ये हाशा पिकला तो मीडियाने चांगला कव्हर केला। तसेच सुप्रियाच्या विरोधात घरातील उमेदवार नको द्यायला होता आणि ती माझी चूक होती हे विधानसुद्धा हल्लीच दादांनी काढले। आपल्या आमदारांना कुटुंबातून बाहेर पडून कुटुंब फोडू नका, मी ते भोगत आहे असा सल्लाही दादांनी हल्लीच दिलेला आपण पाहिला। त्यामुळे नेमकं दादांचं महायुतीमध्ये खच्चीकरण चालू आहे का मग दादा बॅकफूटवर गेले आहेत याबद्दल ही चर्चा होताना आपण सर्वसामान्यांमध्ये पाहिली। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी त्यातल्या त्यात गोष्टी थोड्या बऱ्या आहेत असं दिसतं। जमेची बाजू म्हणजे मराठा आरक्षणाबद्दलची शिंदेंची भूमिका आणि त्याचबरोबर मराठा समाजात त्यांच्याबद्दल आतापर्यंत राहिलेली आरक्षणाबद्दलची सकारात्मकता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदेंची सर्वसामान्यांमध्ये असलेली प्रतिमा, त्यांनी दाखवलेल्या बऱ्याच गोष्टींमधली तत्परता हा पण एक मुद्दा ग्राह्य धरण्यासारखा आहे। लोकसभेला जो काही स्ट्राईक रेट शिंदेंनी साधला तो पण त्यांच्या जमेच्या बाजूपैकी एक असू शकतो। याचाच परिणाम हा आहे की विधानसभेला कदाचित शिंदेंनी आपली बार्गेनिंग पॉवर मजबूत केलेली आहे। हल्लीच त्यांनी ज्याचा स्ट्राईक रेट जास्त तो जास्त जागा लढवणार असं विधान काढलं, त्यामुळं एकनाथ शिंदे कदाचित ह्यावेळेला जास्त जागा लढतील किंवा जास्त जागांवरती ठाम राहतील असं एक वातावरण निर्माण झालेलं पण आपण पाहिलं। महायुतीसाठी दुसरी जमेची बाजू म्हणजे त्यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। ऐन निवडणूक तोंडावर असताना ह्या योजनेचा लाभ बरेच महिला मतदार घेताना आपण पाहतो। त्यामुळे हा मतदार मतदानात महायुतीच्या बाजूने उभा राहील ह्याची पण शक्यता खूप जास्त आहे। या 6 पक्षाबरोबर राज ठाकरेंच्या मनसेची भूमिका, संभाजी महाराज, बच्चू कडू, राजू शेट्टींचा एकत्र वावर आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरणार आहे। थोडक्यात या सगळ्या गोष्टींचा प्रभाव विधानसभेवर पडणार आणि विधानसभा गाजणार हे मात्र नक्की। मंडळी, आजच्या भागात एवढंच। जर आजचा भाग आपल्याला ऐकायला पाहायला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।